वैष्णवी हगवणे प्रकरणात आता आणखी एक मोठी अपडेट समोर येते, ती म्हणजे तिचा पती शशांक हगवणे आणि तिची सासू लता हगवणे यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे। ती अशी की हे प्रकरण आहे जेसीबीचं, म्हणजे वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण हे वेगळं आहे आणि एक जेसीबीचं प्रकरण वेगळं आहे। तर या प्रकरणात आता हगवणेंचे जे काही हगवणेंनी ज्यांना ज्यांना त्रास दिला ती लोकही आता पुढे येत आहेत आणि यावर भाष्य करत आहेत। तर त्यापैकीच हे जेसीबीचं प्रकरण आहे। हे प्रकरण इतकं धक्कादायक आहे की हगवणे यांनी प्री प्लॅन लोकांना कसं छळलं किंवा कसा त्रास दिला हे यातून दिसून येतं। त्यातलं एक म्हणजे शशांक हगवणे यांचा एक जेसीबी होता। तो जेसीबी त्यांनी प्रशांत येळवंडे या व्यक्तीला विकला होता। त्यानंतर शशांक हगवणे यांनीच प्रशांत येळवंडे यांच्याकडे 3 भामटे एजंट पाठवले। ते त्यांचेच होते, ते बँकेचे एजंट नव्हते, ते खोटे बनावट एजंट होते। ते प्रशांत येळवंडे यांच्याकडे पाठवले आणि तो जेसीबी ओढून आणला आणि असं सांगितलं की या जेसीबीवर जो लोन घेतला होता तो लोन न फेडल्यामुळे हा जेसीबी बँकेने जप्त केला आहे असं त्या एजंटनी त्यांना सांगितलं। पण ते काही बँकेचे एजंट नव्हते, ते कुठल्या फायनान्शियल कंपनीचे एजंट नव्हते, तर ते शशांक हगवणे यांनीच पाठवलेले एजंट होते असं समोर आलंय। आता या प्रकरणी प्रशांत येळवंडे यांनी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला। यामध्ये शशांक हगवणे यांच्यासोबत त्यांच्या आई लता हगवणे यांच्यावरही तक्रार दाखल केली आणि आता पोलिसांनी त्या दोघांनाही कस्टडीमध्ये घेतला आहे आणि चौकशी सुरू आहे। आता जशी जशी चौकशी पुढे जाते तशी जशी धक्कादायक अपडेट समोर येतात किंवा धक्कादायक बाबी समोर येतात। त्यापैकीच एक बाब म्हणजे प्रशांत येळवंडे होते। प्रशांत येळवंडे यांना जो जेसीबी विकण्यात आला होता तो जेसीबी जेव्हा परत आणला त्यावेळेस त्यांनी बँकेने ही जप्ती केल्याचं भासवलं होतं। पण जेव्हा बँकेकडे याबाबत चौकशी करण्यात आली तेव्हा बँकेने सांगितलं की आम्ही असा कोणताही जेसीबी ओढून आणलेला नाही। मुख्य म्हणजे बँक जिथे जप्त करून ठेवलेली वाहनं ठेवते त्या ठिकाणी पोलिसांनी चौकशी केली तेव्हा त्या गोडाऊनच्या मालकांनी पण सांगितलं की अशी कोणतीच गाडी बँकेने ओढून आणलेली नाही, तशी आमच्याकडे नोंद नाही, तो आमच्या गोडाऊनमध्येही नाही। किंवा जेव्हा एखादी बँक एखादं कर्जदाराचं एखादी मालमत्ता जप्त करते किंवा एखादं वाहन ओढून आणते त्यावेळेस त्याचा रेकॉर्ड असतो, व्यवस्थित तो रेकॉर्ड मेंटेन केलेला असतो आणि ती मालमत्ता किंवा ते वाहन हे ठेवलं जातं, अगदी सुरक्षित ठेवलं जातं। पण ह्या प्रकरणामध्ये असं वाहन बँकेपर्यंत पोहोचलंच नाही आणि बँकेनेही त्याची कबुली दिली। त्यानंतर मग शशांक हगवणे आणि त्यांच्या आई लता हगवणेंचा हा सगळा बनावट जो प्रकार होता तो समोर आला आणि आता या दोघांनाही पोलीस कस्टडीमध्ये ठेवण्यात आलेला आहे। न्यायालयामध्ये त्यांना हजर करण्यात आलं, मग न्यायालयाने त्यांना आता पोलीस कस्टडी सुनावली आहे। आता या सगळ्या प्रकरणामध्ये एक लक्षात येते की हगवणे कुटुंबीय हे फसवणुकीत अगदी तरबेज होतं की काय। कारण बघा, जेव्हा एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला आपलं वाहन विकत असते त्यावेळेस त्याच्यावर लोन असेल तर त्या लोनची एनओसी त्यांना बँकेकडून घ्यावी लागते। त्याचबरोबर जर समजा ते लोन नील केलं असेल तर लोन नील केल्यानंतर बँक एक सर्टिफिकेट देतं की तुमचं लोन क्लिअर आहे, तर ते सर्टिफिकेट देखील तुम्हाला त्या समोरच्या मालकाला द्यावं लागतं। आता या प्रकरणामध्ये एक शंका अशी उपस्थित होते, ज्यावेळेस प्रशांत येळवंडे यांनी तो जेसीबी विकत घेतला किंवा तो शशांक हगवणे यांच्याकडनं घेतला त्यावेळेस त्यांनी याची चौकशी केली नव्हती का, की त्यांना माहिती नव्हतं का की या जेसीबीवर लोन आहे? बरं, ते लोन आहे तर ते लोन कोण फेडणार आहे? बरं, शशांक हगवणे हे जर फेडत असतील तर त्यांच्याकडनं तशी एनओसी घेतली होती का बँकेकडून? तर ह्याच्यामध्ये ह्या डिटेल्स अजून समोर आलेले नाहीयेत। पण आता हे जे 3 बनावट एजंट गेले होते त्यांच्याकडे, त्यांना आता अटक करण्यात आलेली आहे। एकाचं नाव गणेश पोतोले असं आहे, एकाचं योगेश रासकर असं आहे, पण एकाचं नाव वैभव असं आहे। या तिघांनाही आता अटक करण्यात आलेली आहे। त्यामुळे ह्या सगळ्या चौकशीतून आणखी काय अपडेट समोर येतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। तुर्तास इतकंच, आपलं महानगर पुणे।